तुमचे मुलं जर दुकानचं वारंवार खायला मागत असतील चॉकलेट बिस्किट्स, तर त्यांना ही असं स्नॅक्स नक्की बनवून द्या. तुमचे मुलं दुकानचं खायचं नक्की विसरून जाणार. तर ही बघा, दिसायलाही किती सुंदर दिसत आहे आणि बनवायलाही खूप सोपं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बनवून तयार होते. तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. तर नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच लाईक करा. तर सर्वात अगोदर आपण 1 वाटी गूळ घेऊ आणि 1 वाटी शेंगदाणे घेऊ आणि 1 चम्मच तूप घेऊ. सगळ्यात अगोदर गॅसवर कढई ठेवून शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे. शेंगदाण्याला सतत हलवत राहायचं. चारी बाजूने शेंगदाणे भाजले जातात. सारखं मिक्स करत राहायचं. तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजले गेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित भाजले की वरची साल पण सोप्या पद्धतीने निघून जाते. गॅस बंद करून घ्यायचा. शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान शेंगदाणे भाजले आहेत. शेंगदाण्याच्या वरचं साल एक एक करून काढून घेऊ. अशा पद्धतीनं शेंगदाणे थंड झाले की साल व्यवस्थित निघतोय. अशा पद्धतीने शेंगदाण्याचं साल गाळून घेऊ. तुम्ही बघू शकता साल किती व्यवस्थित निघालेला आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ व गूळ टाकून घेऊ. एक वाटी शेंगदाण्याला 1 वाटी गूळ पुरेसा आहे. गूळ छान इतळलेला आहे व प्लेटमध्ये टाकून बघू. आणखी गूळ एका जागेवर जमा होत नाही, त्याच्यामुळे आणखी थोडासा शिजू देऊ व व्यवस्थित मिक्स करत राहू. आता गूळ एका जागेवर मिक्स होतोय. तुम्ही बघू शकता. गूळ पाण्याच्या प्लेटमध्ये एका जागेवर जमा होईला की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ व व्यवस्थित मिक्स करू. व गॅस बंद करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे व खायला पण तेवढाच चविष्ट आहे. मुलं खूप आवडीने खातात. असं एका काचेच्या भरणीमध्ये तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता. हे बघा किती छान दिसत आहे. माझ्या व्हिडिओ लाईक व सबस्क्राईब करून घ्या व छान छान कमेंट करा.